सुशीलजी घाडगे अगदी गोकुल कॉम्प्लेक्स आमच्या त्यांचा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आयोजक सर्व अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकतो. मायाची उद्धारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. मनीष टुकरुल यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल. अगदी आयोजकांना विनंती या मान्यवरांचा शुभ सन्मान देखील या ठिकाणी करायचा. मॅच देखील सुरू आहे, मॅच देखील महत्वाची आहे, परंतु अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान तितकाच महत्वाचा. या स्पर्धेचे अगदी सर्व आपण पाहायला गेला अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते मनीष सरांचा शुभ सन्मान पार पडतो. बालकृष्ण राहुल पुढचे सत्कार मूर्ती असतील अगदी परंतु साहेबांचा शुभ सन्मान पार पडतोय. बालकृष्ण राहुल साहेबांचा शुभ सन्मान पार पडेल. त्यांना विनंती आपण स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा. परंतु मॅच कडे आपण पाहूया. अगदी मोरिया जाबाज त्यांच्या विरोधात डीपी फायटर्स अशी मॅच चालू आहे आणि आपण जर पाहिलं डीपी फायटर टीमच्या अगदी विनायक धुमाल यांना कोण ओळखत नाही आहे, कारण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप सारं मोठं नाव या खेळाडूनं केलं. नाव आहे विनायक धुमाल, मिस्टर व्हीडी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ठोकता षटकार. टीमची टोटल 7 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. 7 धाबा चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. 7 धाबा धावफलकावरती आहेत. अनिकेत याबाज गोल ट्रॅक वरती याबाजचा बॉल हुक केला, क्षेत्ररक्षक नाही. वॅकेंट एरिया चूज केला, आउटफील्ड थोडीशी कराबा, परंतु बॉल जाईल सीमा पार. या बॉल वरती षटकारानंतरचा चौकार. जाऊन पोहोचल्या 11 अंकावरती, 11 धावा धावफलकावरती. विनायक धुमाल खरं तर त्यांच्या नावाला साधेशी अभ्यास केली मैदानाच्या आतमध्ये करतात. अगदी चांगले बॅटर आक्रमक बॅटर आहे त्या टीमचे. डीपी फायटर्स फाईट करतायत आता. मोरिया जाबाज टीमच्या विरोधात पॅडवरती आदळणारा बॉल आपण पाहिला, परंतु पंचांकडे लाऊड अपील देखील होती. विश्वास कमी, उत्साह जास्त. पंचांनी अपील फेटाळून लावल्या आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चौकारानंतर कमबॅक केला या गोलंदाजांना. नक्कीच कमबॅक खूप महत्वाचं असतं, अगदी दैनंदिन जीवन असू द्या की तुमचा एक क्रिकेटचा खेळ. यावेळेचा सटीक यॉर्कर नक्कीच पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटमध्ये 2च अशा गोष्टी त्यांना सन्मान्या, अगदी भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि यावेळेस परफेक्ट यॉर्कर. परंतु यावेळेस पहा सन्मान देखील देता आला नाही. उत्तर नव्हतं विनायक धुमाल यांच्याकडे आणि गोलंदाजाने सांगितलं माझ्यामध्ये देखील क्षमता, मी देखील चांगली चेंडू फेकू शकतो. हलक्यात स्टीअर केला, फक्त सन्मान दिला, डिफेन्स केला बॉल वरती. अगदी मोठ्या खेळाडूची ते लक्षण असं. चांगला बॉल होता, त्याला मात्र सन्मानजनक केला. आणि आपण पाहायला गेलं एका षटकाचा केस संपला आणि एका षटका समाप्तीनंतर 11 धाबा विदाउट लॉस अगदी डीपी फायटर टीमच्या ओन स्कोअर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. याच टीचे तरे साहेबांचा शुभ सन्मान पार पडेल. मी विनंती करतो साहेब आपण स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा. रोहिदासजी तरे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याचं जतन अगदी केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, डीपीएलच्या माध्यमातून. परंतु आपण पाहायला गेला 11 धाबा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाज आता दुसऱ्या षटकासाठी आलेत. हरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. चला वेल जास्त घेऊ नका, वेल जास्त घेऊ नका, विनंती असेल. टीमची टोटल आपण पाहतो 11 धाबा धावफलकावरती. चांगली स्पर्धा मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित डेरवली प्रीमियर लीग 2025चा पर्व. आयोजक आपण पाहतो अतुल शेठ भोई, तदनंतर विनोद शेठ शेलके यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच या ठिकाणी बनवण्यात आली. चला फेल घेऊ नका, घेऊ स्पीड अप करा. हरेश पाटील याबाजचा बॉल अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा शॉट खेळायचा होता. दिनेश पाटील यांना
परंतु पाहायला गेला फटका फसला. ऑन साईडच्या रिझन मध्ये खेळण्याचा मनसुबा होता, तो मनसुबा आता खरं तर हाणून पाडला गोलंदाज हरेश पाटील यांनी. दिनेश पाटील यांचा विचार केला, अगदी सुप्रसिद्ध सिंगर देखील आहेत, कित्येक गीतं त्यांच्या गोड वाणीतून आपण ऐकली असेल. परंतु यावेळेस आपल्या टीमसाठी चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. शपल झालेत आणि यावेळेस पहा दांडी गुल केल्या. यू मिस आर डेफिनेटली हिट. झटका क्रमांक 1 दिनेश पाटील यांच्या स्वरूपात बसतो डीपी फायटर्स या टीमला. अगदी सफल होऊन केल्याचा प्रयत्न फसला आपण पाहायला गेलं आणि गोलंदाजाने खरं तर इष्टांवरती बॉल फेकला आणि त्या ठिकाणी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. आपण पाहतो दिनेश पाटील बाद होतील पहिल्या क्रमांकाचे बॅटर ओपनर या टीमचे. परंतु आपण पाहायला गेला विनायक धुमाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. इनॅट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये एंटर केला अभिषेक मुंडे, आणखीन एक दर्जेदार अगदी मल्टी टॅलेंटेड खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अब्बू या नावाने करत सुप्रसिद्ध आहेत, परंतु त्यांचा खेळ कसा राहील अभिषेक मुंडेंचा, कारण विकेट गेल्या अगदी दिनेश पाटील या टीमच्या बॅकबोन होत्या, परंतु आता त्यांचीच विकेट मैदानाच्या बाहेर गेले. सुरुवातीला थोडंसं संघर्ष आता करतीय डीपी फायटर. सुरुवात पहिल्या षटकामध्ये विनायक धुमाल जे नॉस्ट्राक एन वरती त्याने कमालीची केली होती, परंतु कमबॅक केला आणि केतनं. यावेळेस पाहायला लागेल की बॅटची लिडिंग एज या झटका क्रमांक 2 बसतो डीपी फायटर्स या टीमला. अगदी अतुल भोईर त्यांचा उल्लेख केला कॅप्टन या टीमचे, परंतु यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती राहुल मसे यावेळेस दाखल झाले आहेत. यावेळेस स्विचिटचा अप्रतिम अविश्वसनीय क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवला. बॉलला पाठवला सीमारेषा पार, या बॉल वरती आला दणदण करणारा षटकार. अगदी 33 स्पोर्टचे ओनर अगदी राहुल शेठ यांच्याकडून आपण पाहायला गेलं, राहुल मसे यांच्याकडून आपण पाहायला गेलं त्याच्या माध्यमातून चांगला खेळ आवाज पाहायला मिळतो. यावरचा आणखीन एक उडवला, किती असेल उंची जास्त लांबी कमी पकडला, जे संपवला राहुल मसे यांचा या मॅच मधील खेळ. कमबॅक केला यावेळेस अनिकेतनं या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये हरेशनं. पहिला विकेटची पडझड विनायक धुमाल. चला स्पीड अप करा. यस पाणी नेक्स्ट ओव्हर नंतर ओव्हर जशी संपेल तसं मैदानाच्या आतमध्ये पाणी नेलं जाईल. परंतु विनायक धुमाल नॉस्ट्राक एंड वरती उभे आहेत. आता येणाऱ्या बॅटरला पॉझिटिव्ह माइंडसेटनं बॅटिंग करावी लागेल, कारण आपला अगदी आघाडीचा फलंदाज अगदी नॉस्ट्राक एंड वरती उभा, त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचा. सतेंद्र पण आवाज पहा, लॉफ केला बॉलला, चेंडू 2-2 क्षेत्ररक्षकांना पसवून होईल फरार. या बॉल वरती आला डीपीएल मधला दमदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये न्या, पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा, कारण उन्हाचा तडाखा आपण पाहतो. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं व्हॅलेंटाईन वीक सर चालू आहे, आणि व्हॅलेंटाईन वीक मध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्रत्येक आता इथे असणारा खेळाडू असेल, परंतु आता डीपीएल आहे त्यामुळे वेळ देता येणार नाहीये प्रेसेला, परंतु लाईव्ह देखील पाहत असतील त्यांचा खेळ. परंतु अगदी हा व्हॅलेंटाईन वीक आपल्या आईवडिलांना समर्पित करा, कारण प्रपोज तिला पण करा जी तुमच्या खरी व्यक्तिमत्वाची पोचची खरी शिल्पकार असते. चॉकलेट तर तिला पण द्या,
जी स्वतः झटून आयुष्यात तुम्हाला रेडी आणि सेट करते. टेडी तर तिला पण द्या जी तुम्हाला लहानपणापासून टेडी सारखी जपत आलेली असते. प्रॉमिस तर तिला पण करा जिने तुमच्याकरता सगळी सुख मिस केलेली असते. किस तर तिच्या हाताना पण करा, तिने तुमच्यासाठी हात झिजवलेले असते. अगदी हक तिला पण करा. अगदी तुम्हाला तिच्या कुशीत मौल्यवान वस्तूसारखी जपलेलं असते. व्हॅलेंटाईन डे तिच्यासोबत पण साजरा करा जिने तुम्हाला प्रेम करायला शिकवलेलं असते. गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी एक बाई असते, तिचं नाव आई असते. आडाणी जरी असली तरी 100 गर्लफ्रेंडच्या प्रेमापेक्षा भारी असते. बॉयफ्रेंड नावाच्या बाबूच्या आधी अगदी बाप नावाचा व्यक्ती असतो. आणि आपण पाहायला गेला किस्सा रिकामा जरी असला तरी एटीएम त्याच्या आपल्यासाठी खुलं असतं. हा व्हॅलेंटाईन वीक खरं तर मित्रांनो आपल्या आई वडिलांना समर्पित करा, कारण त्यांनीच आपल्याला या ठिकाणी हे जग दाखवलं आणि ते आपल्यासाठी सर्वस्व. परंतु आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवलं जात आहे, ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो आहे. परंतु टीमची टोटल आपण पाहायला गेलं 21 अंकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्यात अद्यापर्यंत. 21 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत मुले अगदी बॉलर अप टू द मार्क याबत पाहायला मिळते, परंतु विनायक धुमाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये ते अगदी धमाका करू शकतात, अगदी धुमाकूल ते गाऊ शकतात. नाव आहे विनायक धुमाल. अगदी आपण पाहायला गेलं ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील खरं तर हा एका डेरोल टीमचा तो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कसं खेळ करतील ते पाहिलं जाईल, कारण टीमची टोटल 21 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस उडवला बॉलला, जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपलून. मार तू बाबा, उचलून षटकार ठोकतात विनायक या बॉलवरती. इट्स 6 रन षटकार. धावा धावफलकावरती नावाप्रमाणेच खेळ करतात विनायक धुमाल. षटकार ठोकल्या 27 धावा धावफलकावरती. आक्रमण पुन्हा एकदा. यस, मला नाही जमत तोडजोड, मला आवडते तोडफोड. ठोकता त्या बॉलवरती. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. फलकावरती अगदी आपण जर पाहिलं लगातारचे 2 षटकारांची हॅट्रिक येईल का? विनायक धुमाल यांच्या बॅट पडतो, कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला, कारण त्यांच्यावरती अक्षरशः बरसलेत विनायक. याबतचा बॉल पॅडवरती आदळला. अगदी या बॉलला मिस झाले, प्लेयर मिस पाहायला मिळाला. अगदी पॅडवरती आदळणारा बॉल, स्लोवर डिलिव्हरी, थोडीशी गती परिवर्तन, चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला. धीम्या गतीनं बॉल डिलिव्हर केला डॉट बॉलला. अगदी हे षटक आपण थोडंसं महागडं नक्कीच पाहतोय प्रशांत मुले यांचं, कारण अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅकवरती तयार आहेत. याबतचा बॉल उडवायचा, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक येतात, जजमेंट कसं असेल सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला जाईल आणि संपवला. श्रवणने अगदी विनायक धुमाल यांचा मॅच मधील खेळ. यस विकेट. आतमध्ये भारत नक्कीच जण आपण पाहतोय आणखीन एक दर्जा खेळाडू, परंतु विनायक धुमाल यांची विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या. त्यांना आपण पाहायला गेलं चांगलं स्टार्ट दिला होता, त्यानंतर आपण 22 धावसंख्येचे योगदान त्यांचं राहिलं. टीमची टोटल 33 अंकावरती आपण पाहतो. 22 धावसंख्येची छोटीशी अगदी चांगली इनिंग अगदी साकारली विनायक धुमाल यांनी. परंतु आता भारत स्ट्राईक एंडवरती. भारताने आल्या आल्या अगदी प्रहार चढवला. क्षेत्ररक्षक या बॉलवरती थोडंसं फंबल, बॉल चालला 1 बाउंस सीमा पार. धावा येतील या बॉलवरती 4 4 4. पोहोचले 37 अंकावरती. ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकतो 37 धावा. डीपी फायटर्स पोहोचले. यावंच आक्रमण केला पुन्हा एकदा.
लॉब केला बॉलला, क्षेत्ररक्षक बराचसा एरिया कव्हर करत आलेत आणि पकडला झेल आणि संपवला भारताचा या मॅच मधील खेळ. अगदी आपण पाहायला गेलो या ओव्हर मध्ये मिळाले सफलता आपण प्रशांत मुले यांना आणि यावेळेस आणखीन एक झटका बसतो डीपी फायटर्स या टीमला. देव बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. स्पीडअप करा, फील्ड सेटअप करून घ्या. चला अगदी आपण पहिला मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित डेरवली प्रीमियर लीग आपण पाहतो. खूप सन्मानाची स्पर्धा आहे अभिमानाची डेरवलीकरांच्या. आपण पाहायला गेलं ना पैशासाठी ना अगदी स्वतःच्या नावासाठी, आम्ही खेळतो आमच्या डेरवली गावाच्या नावासाठी. रोशन सकपाल सरांनी देखील सांगितलं अगदी कोणताही संघ एक संघ जिंकणारच आपण पाहायला गेला, परंतु जिंकणार आहे क्रिकेट, जिंकणार आहे डेरवली गावाचा क्रिकेट आणि डेरवलीकर अगदी त्यांचं खूप चांगला अगदी योगदान आपण पाहतोय या ठिकाणी. विशाल अगदी शेवटच्या षटकासाठी आल्यात. या बॉलला अगदी फिरवायचं होतं पंचांचा, या ठिकाणी वाईटचा इशारा जमीला. हा समांतर टीमची टोटल 1 ने वाढेल. 38 धावा धापलका 39 धावा धापलकावरती लागतील अद्यापर्यंत. माफ करा 38. या बॉलला फुल केला, फुल ठरेल काय सक्सेसफुल पाहिलं जाईल यावर स्वतःला सांग. मला बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, आला आणखीन एक दर्जेदार या बॉल वरती फुलचा फटका षटकार. षटकार आला. आपण पाहायला गेलं टीमची टोटल 44. क्षेत्ररक्षक अगदी प्ले सेफ एवढं सांगणं असेल तुम्हाला, परंतु या बस पहा बॉल फिरवला या बैलस. पंचांकडे अपील जरूर गोलंदाजाने फक्त केली, ते उत्सुक होते अपील मध्ये. सिंगलला डबल मध्ये होईल का कन्वर्ट पाहिलं जाईल आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतील बॅटच्या सहाय्यातून. अगदी 2 धावा बॅटला बर्स्ट करणारा बॉल आपण पाहिला. टीमची टोटल जाऊन पोहोचली 46 अंकावरती. 46 रन बोर्ड आपण पाहतो. लॉस ऑफ 5 विकेट, 5 विकेट डाऊन झाल्या. डीपी फायटर टीमच्या फाईट करते आता, परंतु आपण पाहायला गेलं काय कमालीची बॅटिंग सुरू आहे अद्यापर्यंत. 46 धावा धावपलकावरती आहेत. थर्ड अंपायर रनआउट साठी, नॉट आउट. अगदी 2 धावा आणि टीमची टोटल 46 अंकावरती जाऊन पोहोचले 46. या बॉल फसवला, लेग ब्रेक प्रकारचा बॉल आपण पाहिला. अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि अगदी अनप्लेबल डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. या बॉल वरती डॉट बॉल खूप महत्वाचा. स्वागत षटक विशाल फेकतात. अद्यापर्यंत बॉलला उडवला, आता पुन्हा एकदा पिक केला लाईनला, परंतु विकेटची संधी. परंतु काय केलं, कॉलिंग तुमचं असणं गरजेचं. कॅच ड्रॉप केल्या त्या विरोधात धावा या बॉल वरती 1 येईल. टीमची टोटल 1 ने वाढेल. 47 धावा अद्यापर्यंत धापलकावरती लागल्या जातील. कमालीचा क्रिकेट सुरू मैदानाच्या आतमध्ये. डीपी फायटर्स फाईट करते, परंतु हा बॉल खराब पाहिला जाईल. नक्कीच भीमाचा नो बॉल पंचांचा सिग्नल आला. नेक्स्ट बॉल फिट असेल आणि यस रेफर अगदी भीमासाठी रेफर केला. यस थर्ड अंपायर चेक करा. डिसिजन फेअर डिलिव्हरी, इट्स फेअर डिलिव्हरी. एकच धाव त्या बॉल वरती येईल. 48 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत आहेत. 48. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु पाहिलं जाईल. वाईटचा इशारा आला पंचांचा. फाईटचा अगदी नियम तुम्हाला देखील माहिती आहेत, परंतु एकच वाईट या बॉलवरती टीमच्या टोटल मध्ये 1 धाव ऍड केली जाईल.
तब्बल 49 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी रोशन सकपाल सरने सांगितलं होतं दुपारचं सत्र जसं येईल तसं धावा जास्त आपल्याला पाहायला मिळतील. आता डीपी फायटर टीमच्या 49 धावा धावफलकावरती आहेत. 49. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा लाईक ब्रेक पाहायला मिळाला. फिरकीचा जादूगार, फिरकीचा वारसा जपणारा खेळाडू आणि अगदी या बॉलवरती आपण डॉट डिलिव्हरी पाहिली. एका सत्राचा पूर्वार्धाचा खेळ संपला आणि त्याच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतो. प्रथम बॅटिंग करताना डीपी फायटर्स पोहोचल्या 49 या अंकावरती आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये करायच्या 24 बॉल अर्थातच 4 षटकं आणि 50 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे आपण पाहतोय अगदी मोरिया जाबाज अगदी या टीमला करायचे आहेत. अगदी 24 बॉलमध्ये 50 टार्गेट तुमचा जे सेट आहे परंतु मोरिया जाबाज टीमची अगदी टार्गेट अगदी सहज पद्धतीने पूर्ण केलं जाईल का होईल दमचाक हे पाहिलं जाईल दुसऱ्या सत्रामध्ये. त्याआधी संधी देऊया डीजेला. डीपी फायटर विरोधात असेल मोरिया जाबाज या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण तर धावफलकावर धावा आहेत 49. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असेल. बॅटिंग करत असताना मोरिया जाबाज या संघाला एकीकडे असतील गोरख धुमाल तर दुसरीकडे असतील दिनेश पाटील यांचा संघ आपण इथे पाहाल. आणि बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल करा कारण रखरखत ऊन आहे आणि आज दिवसभरात या मॅच कंप्लीट करायच्या आहेत. यानंतरची मॅच असेल हर्षद 11 डेरवली विरोधात हर्ष चॅलेंजर डेरवली. टॉससाठी लगेच या हर्षद 11 आणि हर्ष चॅलेंजर. आघाडीचे 2 बॅट्समन पाठवा. मोरिया जाबाज फिल्डिंग लावून सेट झालेली आहे पूर्ण. चला पाठवा लगेच. या अगोदरची मॅच आपण पाहिली सिया सुपर किंग आणि शिव युवा संघामध्ये शेवटच्या बॉलला 2 बॉलला 1 धाव असताना काढून दिली नाही. दिनेश पाटील यांचा संघ होता मला तर वाटतं. सन्माननीय आत्मारामजी भोईर आपणाला विनंती करेन की आपण टॉससाठी इथे यावं. मिलिंद पाटील यांचा शिवयुवा संघ मागच्या मॅचमध्ये पाहिली काय टफ फाईट मॅच झाली. यावेळेला मात्र आपण डीपी फायटर विरोधात मोरिया जाबाज या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय प्रवीणजी चव्हाण आपणाला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं वा. सर्वेश भोईर यांच्याकडून गोरख धुमाल यांनी जर 2 षटकार लगावले तर तब्बल 1 2 3 4 नव्हे तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक षटकाराला येथे कॉमेंटेटरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. आता प्रत्येक विकेटसाठी आहे दिनेश पाटील यांच्याकडून. बॉलिंग ट्रॅकवर असेल विनायक धुमाल, समोर असेल गोरख धुमाल. सक्के भाऊ आहेत परंतु मैदानामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. मैदानामध्ये कोण कोणाचा भाऊ नाही आहे. इथे कॉम्पिटिशन चालू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पहिल्या बॉलवर विकेट जाण्याची दाट शक्यता. ओ क्या ड्रॉप. 1 धाव कंप्लीट केली गेली. इथून मात्र 1 धावेनं
आता 49 धावांचा प्रवास बाकी आहे. तसं बघायला गेलं तर डीपी फायटर संघाला प्रवास मोकळा झालाय, रस्ता साफ आहे, कारण लगातारच्या 3 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. काय परफॉर्मन्स राहिला आहे आज डीपी फायटर संघाचा. दिनेश पाटील अँड कंपनी खूप दर्जेदार खेळ आहे त्यांच्या माध्यमातून. पहा, पिंक अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये संपूर्ण आणि येलो अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये मोरिया जाबाज. यावेळेला आपण पाहिलं तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव कंप्लीट होईल का? शॉर्ट फाईन लेगला असलेला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला खेळाडू मात्र सेव्ह करतोय बॉलला. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि टीमची टोटल 1ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 2 धावा, 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 48 धावा अद्याप हव्या आहेत जिंकण्यासाठी. संपूर्ण मैदान भरलेला आहे. डेरवलीवासी आज पूर्णतः ह्या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. जेवढे मैदानामध्ये खेळाडू आहेत तेवढेच घरीही प्रेक्षक पाहत असतील. सगळ्या टीमच्या नातेवाईक, भाऊ बहीण, आई वडील हे सगळे आज आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर, स्मार्ट टी व्हीवर ही स्पर्धा GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतील. त्यांनाही या स्पर्धेच्या हार्दिक शुभेच्छा. वेळ मिळाला तर जरूर मैदानामध्ये या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. आघाडीचे 2 बॅट्समन इथं आपण गोरख धुमाल यांना पाहाल आणि एकीकडे आशिष मुंडे हे 2 बॅट्समन. विनायक धुमाल बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. आडव्या बॅटनं या बॉलला खेळलाय. पॅरलल स्ट्रोक, दुसरा जेल ड्रॉप. यावेळेला आपण पाहिली सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 1 पुढे सरकत असताना 3 धावा. या चुक्या टाळाव्या लागतील आता डीपी फायटर संघाला. भले आपण सेफ झोनमध्ये आहात, परंतु असे झेल सोडलेत ना, एकाच खेळाडूला टार्गेट केलं सगळ्या झेलनं. यावेळेला मात्र आला षटकार. षटकारानं 6 धावेनं गती मिळाली धावसंख्येला. इथून मात्र आपण पाहिली धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत. त्या अर्थातच 9 धावा. अजूनही जवळजवळ 41 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 बॉल 41 धावा. दिनेश पाटील स्वतः गोलंदाजी करतोय, स्वतः संघ मालक आहे. डीपी फायटर या संघाचा संघनायक आहे आणि डीपी फायटर स्पोर्ट सगळं साहित्य मिळण्याचं एकमेव ब्रँडेड ठिकाण. मग आपला ड्रेस कोड असू द्यात, बॅट असू द्यात, त्यानंतर बॉल असू द्यात, या सगळ्या गोष्टीची पूर्तता तिथे केली जाईल. आणखीन एक तडाखा उठवलाय. लोअर फुल टॉस बॉलला, या बॉलला फेकून दिला सरळ आउट ऑफ द रो. 6 धावा. ती 35 धावांची गरज आहे. आशिष मुंडे ठोकतोय. यावेळेला गोरख धुमाल आहेत स्ट्राईकला. षटकार ठोकला. बऱ्याच वेळ गोरख धुमाल यांना शांत बसवलेलं गोलंदाजानं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 1 पाऊल पाठीमागे पुन्हा एकदा मोरिया जाबाज संघ, कारण आता 16 बॉल असतील आणि 35 धावांची गरज असेल. टीमची टोटल धावसंख्या विदाउट लॉस हे समीकरण आहे. 15 धावा पटलावर पाहिल्यात आपण. अलॉंग द कार्पेट यावेळेला आपण पाहिलं खेळ आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून आणखीन एक धाव नामांकित केली जाते. ती अर्थातच मोरिया जाबाज या संघाच्या नावावर. 16 धावा. मोठा फटका यावेळेला सरळ सीमारेषेच्या बाहेर या बॉलला फेकून दिला. 6 धावा. विकेट दरे पहा आपण, त्यांचा संघ थोडासा नाजूक स्थितीमध्ये आहे. पुढची प्लॅनिंग चालली त्यांची, आता काय करायचं काय नाही. यावेळेला मात्र आपण पाहिलं
चर्चा व्हायला पाहिजे, कारण हा लीग आहे. प्रत्येक वेळेला अगदी व्यावसायिक कॉमेंट्रीने कंटाळा येत असतो. एक माईक चालू करा, आमच्या साथीदाराच्या हातामध्ये द्या, जरा त्याचे पण मनोगत आम्हाला ऐकू द्यात, कारण पुढे काय प्लॅनिंग आहे, पुढचं कसं काय प्लॅन केलं आहे. यावेळेला मात्र पहिला विकेट डाऊन होताना इथून माघारी परतताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल आशिष मुंडे. आशिष मुंडे माघारी जातोय. अर्थातच पहिला विकेट इथून मात्र प्राप्त करतोय गोलंदाज आपण पाहाल दिनेश पाटील, जो स्वतः संघनायक आहे, स्वतः ओनर आहे संघाचा. संघनायक आपण विनायक धुमाले याला पाहाल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आज कालचा दिवस आणि आजचा दिवस मी म्हणेन डीपी फायटर या संघासाठी खूप ताकदीचा राहिला आहे. कालही दिवसभर अगदी अफलातून बॅटिंग अँड बॉलिंग सगळ्या फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिलं डीपी फायटरचं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अनिकेत दरे. अनिकेत दरे ओ द विकेटनं पुन्हा एकदा दिनेश तयार असेल. ओह, दांडी गुल, परफेक्ट, अगदी विषारी बॉल फेकला गेला आणि विकेटवर जाऊन आदला. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. दोन विकेट इथून मात्र माघारी परत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केल्यात. एखादा बॉल असता तर कदाचित ओव्हर हॅट्रिकसाठी पाहायला मिळाला असता, परंतु नाही. 2 विकेट इथून प्राप्त झाल्या. टीमची टोटल मात्र तिथे स्टॉप झाली आहे. 22 धावा होतील, म्हणजे अर्थातच असा 12 बॉल असतील आणि 28 धावांची गरज. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल अमित चिखलेकर. हा 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. अमित चिखलेकर. सत्येंद्र चौधरी हा बॉलर असेल. विकेट आमचा पाठीमागे बसला आहे. बऱ्याचशा चर्चा त्याच्याबरोबर रंगणार आहेत. शेवटला आपण पाहाल इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली. 12 बॉल आणि आता 28 धावांची गरज असताना 1 धाव कंप्लीट झालेली आहे. म्हणजे आता 11 बॉल असतील आणि 27 धावांची गरज आहे. मॅच तसं बघायला गेलं तर मी म्हणेन की बॅलन्स आहे. मोरिया जाबाज संघानं सुद्धा एवढ्या लवकर हार मानायला नको आहे. मॅच अजूनही आहे. एका दुसरा मोठा फटका या स्पर्धेमध्ये आला तर पुन्हा एकदा घुसता येईल मोरिया जाबाज संघाला. ओ, वाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेला मात्र आता 10 बॉल असतील आणि 27 धावांची गरज. 10 बॉल 27 धावा. गोरख धुमाल आणि बॅट्समन आपण अनिकेत चिखलेकर यांच्यामध्ये काही चर्चा होताना पाहायला मिळत आहेत की कशा पद्धतीने खेळायला पाहिजे. अमित चिखलेकर हायट्रिकसाठी 2000 रुपये. शंभू ग्रुप डेरवली ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा बॉल निर्धाव आणि षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शंभू ग्रुप डेरवली. शैलेश शेंडे शंभू बैलाचे मालक आहेत. बैलगाडा शर्यत सध्याच्या घडीला खूप फॉर्मामध्ये असलेला खेळ आहे, संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत. आणि शंभू बैलाचे मालक यांच्याकडून हॅट्रिकसाठी 3000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अमित चिखलेकर याला फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून मात्र दांडी गोल होते बॅट्समनची. आणखीन एक विकेट डाऊन इथून माघारी परत असताना मोरिया जाबाज संघाचा. गोलंदाज आपण सत्येंद्र याच्या माध्यमातून विकेट जाताना 10 धावा करून हा बॅट्समन माघारी परतला. गोरख धुमाल. तदनंतर मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल मंदार पिलानी. स्वतः कर्णधार आहे मंदार पिलानी मैदानामध्ये दाखल होतोय. तिन्ही बॅट्समन आपण पाहिलं तर बोल्ड झालेले आहेत. मंदार पिलानी हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. 7 बॉल 26 धावांची गरज आहे. या बॉलला उडवला, उंच उडवला, क्षेत्ररक्षक झेल खाली येणार परंतु नाही. प्रेक्षक बनून राहिला. षटकारानं मॅच मध्ये यू टर्न घेणारा षटकार आपण इथे पाहाल. 6 धावा.
मॅच बॅलन्स आहे. पहिल्या 2-3 बॉलवर मोठे तडाखे आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा घुसताना पाहायला मिळेल. आणि नॉनस्ट्राईक एंडला उभा असलेला बॅट्समन आपण मंदार पिलानी, निलेश गोलंदाज, मंदार पिलानी यांनी षटकार ठोकला मागच्या बॉलवर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 बॉल, आता 20 धावांची गरज. ओव्हर द विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. ओ मोठा फटका आहे. षटकार 500 रुपयाचा मानकरी ठरतोय हा फलंदाज. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देणारा षटकार. 20 ते 25 मिनिटांमध्ये संपूर्ण जेवण आपलं रेडी होईल. ज्या संघांना जेवून घ्यायचं असेल त्यांनी टप्प्याटप्प्यानं जेवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, मॅच चालू असलेले संघ किंवा मॅचच्या बाहेर बसलेले सगळे ग्रामस्थ आणि संघ 20-25 मिनिटांनी पूर्ण जेवणाची व्यवस्था होईल. आणि पहिल्यांदा सगळे संघ जे आहेत त्या संघांनी पहिल्यांदा जेवून घ्यायचं आहे. बॉल द्यायचं मैदानामध्ये. चार बॉल आणि आता 14 धावांची गरज आहे. मॅच आता रंगात आली आहे. बॅट्समन आपण पाहिलं तर 4 बॉलला 14 पाहिजेत अतुल भोईर. आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा इंटरेस्ट वाढलाय. मोरिया जाबाज संघाला मी मगाशीच म्हटलं मॅच गेलेली नाही आहे, परंतु ज्या अंदाजाने मोरिया जाबाज संघाने थोडासा अपसेट होऊन क्रिकेट खेळलाय तो कदाचित थोडासा महागडा ठरतोय. कारण भलेही मॅचमध्ये आपण पुढे जिवंत आहोत की नाही त्यापेक्षाही मला ही मॅच जिंकायची आहे. या एका उद्दिष्टानं जर तुम्ही खेळ खेळलात तर येणारे दिवसही तुमच्यासाठी चांगले असतील. डीपी फायटर संघ चांगला फाईट करतोय. 50 धावांचा टार्गेट उभा केलेला बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग झाली डीपी फायटर संघाची, पण तो बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा. चांगली गोलंदाजी झाली विनायक धुमाले याची. तदनंतर मात्र थोडासा महागडा षटक दिनेश पाटील याचा 13 धावा आल्या. 2 विकेट त्यामध्ये त्यांनी प्राप्त केल्यात. महागडं नाही म्हणता येणार कारण महत्त्वाचे 2 विकेट त्यांनी तिथे घेतल्यात. तिसरं षटक आपण पाहिलं सत्येंद्र चौधरी याच्या 8 धावा. इथून मात्र आपण पाहिलं इथून रनआउटचा चान्स होण्याची शक्यता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. आता बॉल असतील काय आहेत का धावा अंपायर नाही ना. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 बॉल आणि आता 14 धावांची गरज असेल. 3 बॉल 14 धावा. शेवटचा गोलंदाज आपण निलेश याला पाहाल. ओव्हर द विकेटनं बॉलर तयार असेल. ब्लॉकलमध्ये टाकलेला हा अलॉंग द कार्पेट बॉल खेळलाय. सिंगल धावाली. दुसरीची मागणी केली जाते का. यस, एकच धाव कंप्लीट. कसला थ्रो फेकलाय, अगदी फेसवर दळला असता गोलंदाजाच्या. आणि अशा रीतीने आता मात्र बॉल असतील ते 2 आणि 2 बॉलला 13 धावा. इम्पॉसिबल टार्गेट. यावेळेला आपण पाहिलं एक सिंगल धाव येईल. एकच धाव मिळणार. दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट नाही घेतला. शेवटचा 1 बॉल असेल आणि या 1 बॉलमध्ये 11 धावा आहेत. त्यामुळे आता एकतर्फी सामना होताना पाहायला मिळेल. डीपी फायटरच्या बाजूनं मोठा फटका जरूर घेतलाय आणि हा झेल बाद. इथून मात्र विकेट. नो बॉल कॉल आहे. नो बॉल आहे म्हणजे अर्थातच 1 धावून काढले प्लस फ्री हिट असेल. इथून मात्र आपण पाहिलं सिंगल धाव आली आणि अशा रीतीने डीपी फायटर संघ विजय प्रस्थापित करतोय. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन बेटर लक नेक्स्ट टाइम मोरिया जाबाज संघ.